तीर्थाच्या ठिकाणी एवढी दैन होईन असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. चला तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आजचा असा विषय आहे की आज आपल्याला जायचं आहे वारीसाठी. मग त्यासाठी मी लगेच घरी आपली बॅग पॅक केली, त्यानंतर कपडे वगैरे भरले आणि कपडे वगैरे भरल्याच्या नंतर लगेच मी शंभूला भेटलो, कारण आपला प्रवास आता डायरेक्ट 20-21 दिवसाचा होता. त्यानंतर लगेच आळंदमध्ये आल्याच्या नंतर हॉटेल अलंकापूर यामध्ये आम्ही चहा वगैरे घेतली आणि चहा घेऊन आम्हाला आता पूर्तता करायची होती ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरकडे. मग लगेच आपल्या लालपरीमध्ये बसलो. लालपरीमध्ये बसल्याच्या नंतर आनंद एवढा येत होता कारण वातावरण आपल्या मनासारखं झालं होतं. आणि त्यानंतर आम्ही लगेच पोहोचलो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. मग त्या बाबा पेट्रोल पंपच्या दुसऱ्या पॉईंटला आपली एक गाडी येणार होती. त्यानंतर लगेच आपल्या दिंडीची गाडी आली आणि मग त्या आईसरमध्ये आमचे सर्व मित्रपरिवार, महिला मंडळ, पुरुष वर्ग आम्ही सर्वजण बसलो. आणि पुढे येताच लगेच आम्ही हॉटेल साई या ठिकाणी जेवण्यासाठी थांबलो होतो, कारण आपल्याला प्रवास खूप लांबचा होता. पुढा प्रवास करून आम्ही शेवटी पोहोचलो देऊ या ठिकाणी. आणि आल्याच आम्हाला पावसाचं वातावरण दिसलं, कारण या ठिकाणी पाऊस चालू होता. मग काही सर्व मुलांना भुका लागल्या होत्या, त्यामुळे आम्ही लगेच जेवणावरती ताव मारून घेतला, कारण आज आपल्याला या ठिकाणी थांबायचं होतं, कारण आज तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान होतं. मग काही सगळ्यांनी जेवले आणि लगेच सगळे झोपले. चला तर मंडळी, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करून घे.